वळूयात पुढच्या बातमीकडे। नवी मुंबई महापालिकेने तब्बल 8 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या नव्या शाळेच्या इमारतीचा स्लॅब कोसळण्याची घटना आज घडली। सीवूड सेक्टर 30 मधील नवी मुंबई महापालिकेच्या शाळेत ही दुर्घटना घडली। या दुर्घटनेत एक शिक्षिका जखमीही झाल्या। शाळा सुरू असताना इयत्ता 6वीच्या वर्गात स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली त्यावेळी वर्गात 36 मुलं होती, पण सुदैवाने त्या विद्यार्थ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही। पण या दुर्घटनेनं नवी मुंबई महापालिकेचे 8 कोटी पाण्यात गेलेत का असा प्रश्न आता निर्माण झाला। एक स्लॅब वर्ग शिक्षिकेच्या डोक्यावर पडला आणि एक स्लॅब जिथे विद्यार्थी बसलेले होते त्या ठिकाणी पडलेला आहे। सुदैवाने गंभीर असा कोण जखमी झाला नाही। वर्ग शिक्षिकेला थोडासा किरकोळ मार लागलेला आहे। त्याचबरोबर शाळेमध्ये शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करत असताना 5 तारखेला संबंधित शिक्षकांना कळवण्यात आलं होतं, मात्र कुठल्याही वर्गामध्ये फलक नाही, फळा नाही, मुलांना बसायला प्रॉपर बेंचेस नाहीत। इव्हन शिक्षकांना बसण्यासाठी एक कॉमन रूम असते, त्या ठिकाणी त्यांना डबा खाण्यासाठी व्यवस्था असते, त्यांच्या बॅगा ठेवण्यासाठी व्यवस्था असते, कुठलीही व्यवस्था या ठिकाणी नाही। माननीय शहर अभियंता यांना आम्ही मागणी केलेली आहे की हा जो कोण ठेकेदार असेल याची चौकशी करण्यात यावी।